नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहेत नायलॉन पोह्याचा चिवडा। त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य: 1 पाव नायलॉन पोहे, एक पाव नायलॉन साबुदाणा, 50 ग्रॅम खोबरं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि शेंदव मीठ उपवासासाठी चालतं ते, आणि 1 वाटी शेंगदाणे। अशा प्रकारे साहित्यात आपण चांगला खुसखुशीत नायलॉन पोहा चिवडा करणार आहेत। तुम्ही कधी खाल्ला ऐकला तर मला सांगा। असं तेल गरम झालं की समजायचं आपलं तेल कडकडीत तपलंय। थोडी गॅस मी कमी करते, तेल पण चांगलं गरम आहे आणि पोहा पण चांगला तळता येईल। हाय मंडळी, कशा आहात तुम्ही? तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्ही कधी मका पोहा ऐकला असेल, पण तुम्ही नायलॉन पोहा ऐकला आहे का? नायलॉन पोहा हा किराणा दुकानात कुठेही मिळतो। नमस्कार मंडळी, आपण अशा प्रकारे नायलॉन पोहा पूर्ण तळून घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी माझ्याकडे थोडे चिप्स होते, चिप्स पण छान लागतात। तुमच्याकडे असेल तरी टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। तर माझ्याकडे चिप्स जे आहेत ते चिप्स पण त्यात तळून घेतले। माझ्याकडे विकतचे चिप्स आहेत, घरी बनवलेले चिप्स नाहीत माझ्याकडे। चिवड्यामध्ये चिप्स छान लागतात, हे तुम्हाला पण माहिती आहे। अशा प्रकारे माझ्याकडे जेवढे चिप्स होते तेवढे चिप्स पण तळून घेतले। अशा प्रकारे चिप्स पण तळून झालेले आहे। थोडं अजून तेल गरम होऊ द्यायचे, 1 मिनिट। आता नायलॉन पोहा पद्धतशीर तो अंगावर उडतो बरं का, थोडं सांभाळूनच हे करावं लागतं। अशा प्रकारे नायलॉन पोहा सुद्धा तर तो अंगावर नाही उडला पाहिजे म्हणून मी झाकण ठेवते, नाहीतर तो पुरा अंगावर पण उडू शकतो। नायलॉन साबुदाणा तळणे हा काही सोपा प्रकार नाही आहे। तर पूर्ण घरभर तेल होतं, घरभर तेल होऊ नये म्हणून ही स्टिक वापरलेली आहे। अशा प्रकारे नायलॉन साबुदाणा तळला गेलेला आहे। एवढं जास्त तळला थोडं तेल चांगलं गरम होऊ दे, साबुदाणा चांगला फुटेल। अशा प्रकारे मी पूर्ण साबुदाणा तळून घेते। तुम्ही
शेंगा नायलॉन साबुदाणा, नायलॉन पोहा, चिरा असं नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि कुणाकुणाला नायलॉन पोहा माहिती आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का. अशा पद्धतीने पुरा नायलॉन पोहा तळून घेतलेला आहे. आता आपण नायलॉन साबुदाणा तळून घेतलेला आहे. आता थोडं शेंगदाणे तळून घेऊ. शेंगदाणे पण छान तळून घ्यायचे. अशा पद्धतीने शेंगदाणे पण आपण तळून झालेले असे खण 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 वाटले पाहिजे. माझा आवाज बारीक झाला असेल मला खरंच कमेंट करून सांगा की थोडं मोठं बोलत जा म्हणून. आता आपण खोबरं थोडं तळून घेऊया. काय ग अशा पद्धतीने आपण खोबरं पण चांगलं तळून घेऊया. थोडंसं लालसर होईपर्यंत. मिरच्या पण तळून घ्यायच्या. आता मिरच्या चांगलं तळून घ्यायच्या. अशा पूर्ण पाणी निघेपर्यंत अशा वाळण्यासारख्या वाटल्या पाहिजे अशा मिरच्या तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपण सगळं आता मिक्स करून घेऊया. आपण आता अशा पद्धतीने सगळं मिक्स करणार. मिरची टाकली शेताला मग टाकून देते. सगळ्याला मीठ पुढे. मला गोड आमच्याकडे गोड आवडत नाहीत म्हणून मी पिठी साखर टाकत नाही. तुम्हाला जर टाकायचं तुम्ही पिठी साखर पण टाकू शकता. रेसिपी कशी वाटली ते आवर्जून मला सांगा. अशा पद्धतीने सगळं असं मिक्स करून घेतो. तोपर्यंत मिक्स करते. तुम्हाला कोणाला आषाढी एकादशीचा उपवास तुम्हाला सांगा बरं कमेंट करून. मिक्स होईपर्यंत मी तुम्हाला एक भजन ऐकवते. कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तिथे नांदत श्रीहरी हिला दाखवा पंढरी. तिथे नांदत श्रीहरी हिला दाखवा पंढरी. तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट. आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. अशा प्रकारे आपला चिवडा मिक्स झालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता पूर्ण मिक्स झालेला आहे.